जेव्हा मॅथ्स मध्ये शॉर्टकटचा विषय येतो तेव्हा बरेच जण कान टवकारतात. मॅथ्स मध्ये हे शॉर्टकट कितपत महत्वाचे असतात, की बरेच आपण व्हिडिओज पाहतो, बरेच इकडच्या इकडच्या पुस्तकांमध्ये आपण पाहतो की अरे हा शॉर्टकट किंवा ही मेथड आहे, याने फार लवकर सुटतं, त्याने फार लवकर सुटतं. पण तुम्हीच विचार करा की अशी 100 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात आणि त्यांचे 100 वेगवेगळे शॉर्टकट्स असतात. मग एवढे शॉर्टकट लक्षात ठेवणं शक्य आहे का? पॉसिबल आहे का? तर प्रॅक्टिकली नो. एवढे सगळे शॉर्टकट लक्षात ठेवणं शक्य नाही. एक सिंपल उदाहरण आहे की जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण घेतो, त्यामध्ये चटणी आणि लोणचं हे थोडंच आपण घेतो ना. जर तुम्हाला फक्त लोणच्याचं ताट वाढून समोर दिलं तर तुम्हाला जेवण जाईल का हो? नाही जाणार. तसंच हे शॉर्टकट हे फक्त लोणच्याचं काम करतं, की काही ठिकाणी ते युजफुल आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पहा, शिका, लक्षात ठेवा. पण प्रत्येकच ठिकाणी शॉर्टकटचा अट्टाहास करू नका. बेसिक मॅथमॅटिकल प्रोसेसवरती फोकस करा. तुमचा मॅथ्सचा स्कोर नक्की वाढेल.